ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराणं दशमस्कन्धः प्रथमोऽध्यायः। राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञानां चोभयवंशानां चरितं परमद्भुतम्। परीक्षित राजा भगवान शुकाचार्यांना प्रश्न विचारतो, हे भगवंता, कथितो वंश विस्तारो सोमसूर्ययोः, आपण मला चंद्रवंशाचा आणि वंशाचा विस्तार करून सांगा. कसं आहे हे चरित्र, याचं वर्णन करताना सांगितलं की परम अद्भुतम चरितम, हे चरित्र अत्यंतिक परम अद्भुत अशा स्वरूपाचं आहे आणि म्हणून मला या वंशाचा विस्तार सांगा. भगवंताने मृत्यूलोकामध्ये अवतार घेतला आणि त्या अवताराच्या माध्यमातून जे काही कार्य केलं त्या कार्याचं एकत्रीकरण दशमस्कंदामध्ये केलेलं पाहायला सापडतं. आपण प्रत्येक स्कंदाचा विचार करीत असताना त्या संख्येचा विचार केलेला आहे. 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, 4 म्हणजे काय, त्या पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला 10 या संख्येचा विचार करायचा आहे आणि मग पुढे आपण दशमस्कंदाला सुरुवात करणार आहोत. 10 म्हटल्याबरोबर आपल्याला माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला एक अभंग आठवतो बघा. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्विकळा दावी हरी. त्याच्यामध्ये 10 हा उल्लेख केलेला आहे, तो पंचज्ञानेंद्रियासाठी आणि पंचकर्मेंद्रियासाठी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. आणि ही पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय ही आपल्या शरीरामध्ये आहेत. त्या पंचकर्मेंद्रियाची आणि पंचज्ञानेंद्रियाची एक एक अधिष्ठाती देवता आहे, त्याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. हात, पाय, वाणी, उपस्थ आणि गुद हे पंचकर्मेंद्रिये. आपल्या हाताची अधिष्ठाती देवता ही इंद्र आहे, पायाची अधिष्ठाती देवता ही त्रिविक्रम आहे, वाणीची अधिष्ठाती देवता ही अग्नी आहे, उपस्थाची अधिष्ठाती देवता आहे प्रजापती, गुदची अधिष्ठाती देवता आहे यम. ही पंचकर्मेंद्रिय झाली. आता पंच ज्ञानेंद्रियाचा विचार करीत असताना कान, त्वचा, डोळे, जिव्हा आणि नाक. कानाची अधिष्ठाती देवता ही दिशा आहे, त्वचेची अधिष्ठाती देवता वायू आहे, डोळ्यांची अधिष्ठाती देवता सूर्य आहे, जिव्हेची अधिष्ठाती देवता वरुण आहे, तर नाकाची अधिष्ठाती देवता ही अश्विनी कुमार आहेत. म्हणून पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ही 10 इंद्रिय आपल्याला पाहायला सापडतात. ज्या पद्धतीनं 10 इंद्रिय आहेत त्या पद्धतीनं अग्नीच्या 10 कलांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. जो अग्नी आहे आपल्या इथं प्रज्वलित होतो त्याचे एकूण 10 कला आहेत. धूम्रा, नीलवर्णा, कपिला, ज्वाला, हेमवती, कव्यवाहिनी, हव्यवाहिनी, रौद्री, शंकर्षणी आणि विस्फुल्लिंगिणी. ह्या अग्नीच्या 10 कला सांगितल्यात. आपल्या इथं दशग्रंथ
दशग्रंथी असा एक उल्लेख केलेला पाहायला सापडतो. एखादा मनुष्य अतिशय विद्वान असेल तर त्या विद्वान व्यक्तीच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं तो दशग्रंथी आहे. ते दशग्रंथ कोणकोणते? वेदाच्या संबंधामध्ये दशग्रंथाचा विचार केलेला आहे आणि ती दशग्रंथ म्हणजे संहिता, पद, क्रम, ब्राह्मण्य, व्याकरण, शिक्षा, कल्प, ज्योतिष, छंद आणि निरुक्त. याला वेद आणि त्या वेदांची उपांग असं म्हटलं जातं. अजून काही ठिकाणी याच दशग्रंथाचा उल्लेख पण थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला पाहायला सापडतो. संहिता, ब्राह्मण्य, अरण्यक, शिक्षा, कल्प, व्याकरण, निघंटू, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. वेगळ्या पद्धतीनं कल्पाच्या ऐवजी निघंटूचा विचार काही काही ठिकाणी दशग्रंथामध्ये केलेला पाहायला सापडतो. ज्या पद्धतीनं हे दशग्रंथ आहेत त्या पद्धतीनं जीवाच्या सुद्धा 10 अवस्था सांगितल्या. कोणकोणत्या अवस्था आहेत? त्या 10 अवस्थेचं वर्णन करत असताना सांगितलं गर्भवास, जन्म, बाल्य, कौमार्य, पौगंड्य, यौवन, स्थावीर्य, जरा, प्राणरोध आणि शेवटची नाश. या जीवाच्या 10 दशा आहेत. म्हणजे गर्भवासापासून नाशापर्यंत एकूण 10 दशा या जीवाच्या सांगितलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. त्या पद्धतीनं दशदिशेंचा विचार सुद्धा केलेला आहे. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि ऊर्ध्व आणि अध आणि 10 दिशांना अनुसरून असणारी त्यांच्या देवता याचाही उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. पूर्व दिशेची अधिष्ठाती देवता आहे इंद्र, पश्चिमेची वरुण, उत्तरेची कुबेर, दक्षिणेची यम, ईशान्येची ईश्वर, नैऋत्य दिशेची निवृत्ती, वायव्य दिशेची वायू, आग्नेय दिशेची अग्नी, ऊर्ध्व दिशेची ब्रह्मा, तर अध दिशेची शेषनाग ही अधिष्ठाती देवता सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. दानाच्या संबंधानं सुद्धा दशदानाचा विचार केलेला आहे. लोकांना काय द्यावं कळत नाही. दान काय द्यावं याच्या संबंधानं सुद्धा शास्त्रांनी मार्गदर्शन केलेलं आहे. काय दान द्यावं याचा विचार करत असताना सांगितलं धेनू, भूमी, तिल, सुवर्ण, घृत, वस्त्र, धान्य, शर्करा, लवण, गृह ही दशदानं सांगितली. दान द्यायचं असेल तर यापैकी काही तर द्यावं, बाकीचं काही दान देऊ नये. ज्या पद्धतीनं दश अवस्थेचा किंवा दशेचा वर्णन केलेलं आहे गर्भवासापासून नाशापर्यंत, त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये 10 पद्धतीच्या वेगवेगळ्या नाड्या आहेत. आपल्याला 2-3च माहिती आहेत, परंतु आपल्यामध्ये 10 वेगवेगळ्या पद्धतीच्या नाड्या, रक्तवाहिन्या असतात. त्याचाही विचार दश या संख्येमध्ये केलेला आपल्याला पाहायला सापडतो. इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हस्तिझिल्ला, पूर्षा, यशस्विनी, कुहू, शंखिनी आणि अलंबुषा या 10 वेगवेगळ्या पद्धतीच्या नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. 10 या संख्येचा उपयोग किंवा 10 ही संख्या संन्यस्थ आश्रमासाठी सुद्धा प्रयुक्त झालेली आपल्याला पाहायला सापडते.
वेगवेगळे 10 पद्धतीचे संन्यास प्रसिद्ध आहेत. गिरी, पुरी, पर्वत, सागर, वन, तीर्थ, भारती, सरस्वती, अरण्य आणि आश्रम हे 10 पद्धतीचे संन्यासी, 10 प्रकारचे संन्यासी परंपरा आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. आता यातली बहुतांश परंपरा अस्तित्वात आहेत का, हा एक मोठा संशोधनाचा विचार आहे. पण गिरी, पुरी, सागर, तीर्थ आणि भारती, सरस्वती एवढ्या तर अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला सापडतात. मनुष्याचे 10 पद्धतीचे धर्म सांगितले. 10 धर्म आहेत मनुष्याचे. क्षमा, मार्दव, आर्जव, सत्य, शौच, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य हे 10 पद्धतीचे दशधर्म व्यक्तीचे सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. जैन दर्शनामध्ये 10 पद्धतीच्या भक्ती प्रसिद्ध आहेत. कोणकोणत्या भक्ती आहेत? सिद्ध भक्ती, श्रुत भक्ती, चारित्र्य भक्ती, योगी भक्ती, आचार्य, निर्वाण, पंचपरमेष्ठी, तीर्थकर, नंदीश्वर आणि शांती. ह्या दशभक्तींचा उल्लेखही जैन संप्रदायामध्ये केलेला आपल्याला पाहायला सापडतो. दहा महाविद्येंचा सुद्धा विचार केलेला आहे. काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमवती, बगला, मातंगी आणि कमला या शक्ती उपासनेच्या अशा पद्धतीच्या 10 महाविद्या सांगितल्यात. जे शाक्त उपासक आहेत त्यांच्यासाठी ते आहे, वैष्णवासाठी किंवा आपल्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी ते काही नाही. पण 10 या संख्येचा विचार करताना त्यांचाही थोडासा विचार करावा लागतो म्हणून सांगितलं. खऱ्या ज्ञानाची 10 लक्षणं आपल्याला पाहायला सापडतात. योगतत्वामृत ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे बघा. अक्रोध, वैराग्य, इंद्रिय निग्रह, क्षमा, दया, शांती, लोकप्रेम, औदार्य, भयनिवारण आणि दुःख परिहार. अक्रोधम, वैराग्यम, जितेंद्रियत्वम, क्षमा, दया, शांती, जनप्रियत्वम, निर्लोभदानम, दाने, भयशोकहानिः, ज्ञानस्य चिहस्य दशलक्षणानी असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. ज्ञानाची ही 10 लक्षणं आहेत. क्रोध न करणे, वैराग्य बाळगणे, इंद्रिय निग्रह करणे, क्षमा करणे, दया करणे, अंतःकरणामध्ये शांती, जनप्रियत्व धारण करणे, औदार्य दाखवणे, भयशोकहानी, भयाचा परिहार करणे, दुःखाचा परिहार करणे, ही सगळी ज्ञानाची लक्षणं असलेली आपल्याला पाहायला सापडतात. 10 या गोष्टीचा विचार करीत असताना श्रीमद भागवतामध्ये सुद्धा त्याचा विचार केलेला आहे. आपण आधी पाहून आलो आहे. पण दशलक्षणं म्हणल्यानंतर महापुराणांची आपण परत तिथं येतोच. कोणकोणती 10 लक्षणं सांगितलीत तर त्याचा विचार करत असताना सांगितलं. सर्ग विसर्ग स्थान पोषणम, उरी मन्वंतरे ईशानुकथनम, निरोध भक्तिम आश्रयपूर्णम, एवं दशलक्षण भागवत. ही भागवताची 10 लक्षणं सांगितली. कोणकोणती? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण,
उती मन्वंतरम ईशानुकथनम निरोध मुक्ती आश्रय. पाठीमाग आपण विचार केला आहे, त्यामुळं पुन्हा याचा विचार करायची गरज नाही. दशविघ्नांचा सुद्धा विचार केलेला आहे. दशविघ्न भगवंताला प्राप्त करून घेत असताना काही विघ्न येतात आणि त्या विघ्नांचा विचार सुद्धा 10 या संख्येमध्ये केलेला पाहायला सापडतो. लिंग पुराणामध्ये याचा विचार आहे बघा. आळस, व्याधिपीडा, प्रमाद, संशय, अनवस्थित चित्त, अश्रद्धा, भ्रांतिदर्शन, दुःख, दौर्मन आणि अयोग्य साधना. या 10 विघ्नाच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन होत नाही. म्हणून या 10 गोष्टींचा त्याग करून जर आपण भगवंताची भक्ती केली तर निश्चित पद्धतीनं आपल्याला भगवंत प्राप्त होईल. भगवंत प्राप्त करून घेण्यासाठी जे यमनियम सांगितले त्याची सुद्धा 10 अंग सांगितलेली पाहायला सापडतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दया, आर्जव, मिताहार, शौच. ही यमाची 5 अंग आहेत. यम म्हणजे तो यम नव्हे बरं का. नियमाच्या पूर्वी शरीराला बांधून घेणं याला म्हणतात यम. जशी यमाची 10 अंग आहेत तशी नियमांची सुद्धा 10 अंग आपल्याला पाहायला सापडतात. तप, संतोष, आस्तिक्य, दान, ईशपूजन, सिद्धांत, लज्जा, मती, जप आणि व्रत. ही नियमाची 10 अंग आपल्याला पाहायला सापडतात. जसं शरीराच्या बाबतीमध्ये हे 10 नियम सांगितले त्या पद्धतीनं आत्म्याची 10 विशेषणं सांगितलीत. 10 पद्धतीनं या आत्म्याला संबोधित केलं जातं. सत, चित, आनंद, ब्रह्म, स्वयंप्रकाश, कूटस्थ, साक्षी, द्रष्टा, उपद्रष्टा आणि एक. हे आत्म्याचे आणि पर्यायाने ब्रह्माचे बोधक समष्टी आणि व्यष्टी स्वरूपाचा विचार करून आत्म्याला आणि ब्रह्माला बोधक अशी विशेषण आपल्याला पाहायला सापडतात. त्या पद्धतीनं आत्म्याची प्रपंचाचे निषेधक अशी 10 विशेषण आहेत. अनंत, अखंड, असंग, अद्वितीय, अजन्मना, निर्विकार, निराकार, अव्यय, अव्यक्त आणि अक्षर. ही 10 आत्म्याच्या संबंधानं निषेधद्वारा बोचक विशेषण आपल्याला पाहायला सापडतात. 10 या संख्येचा अजून विचार करीत असताना काव्याचे 10 गुण सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. श्लेष, प्रसाद, समता, समाधी, माधुर्य, ओज, सौकुमार्य, अर्थव्यक्त, उदारता
आणि कांती. हे काव्याची 10 विशेषणं आपल्याला पाहायला सापडतात. ईश्वराच्या संबंधानं विचार करीत असताना भगवंताला प्राप्त करून घेणाऱ्या 10 वेगवेगळ्या पद्धतीच्या वैदिक विद्या सांगितलेल्या पाहायला सापडतात. प्रभू रामचंद्रांच्या गीतेमध्ये, रामगीतेमध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो. 10 विद्येच्या माध्यमातून, वैदिक विद्येच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. उदनीत विद्या, सवर्ग विद्या, मधुविद्या, पंचाग्नी विद्या, आत्मविद्या, शांडिल्य विद्या, दहर विद्या, भूमविद्या, दीर्घायुष्य विद्या आणि मंथ विद्या. या 10 विद्येच्या माध्यमातून आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं ईश्वराच्या संदर्भामध्ये करत असताना बुद्धिगम्य अशा काही कल्पना केलेल्या आहेत. त्याचाही आकडा 10च आहे. कोणकोणत्या कल्पना आहेत? पुरुषोत्तम, भगवान पुरुषोत्तम आहे. विश्वाचे अंतर्यामित्व त्याच्याकडं आहे, असाही उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. वैश्वानर, पुढं शाश्वत म्हणजे चिन्मय, माई, रस, तज्जलान, तज्जलांचा विचार आपण केलेला आहे पाठीमागं. प्रभव प्रलय स्थिती, त्याची सर्व व्यवस्था ज्याच्याकडे आहे त्याला तज्जलान म्हटलेलं पाहायला सापडतं. अधिष्ठान, परमनीय आणि शेवटचा गुण सांगितला परमाश्रय. हे 10 असणाऱ्या गोष्टींचा विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो. परमात्म्याचे 10 वेगवेगळ्या पद्धतीचे गुणही आपल्याला पाहायला सापडतात. वास्तविक पाहता त्याच्या गुणांचा विचार केला तर अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या, असा विचार केलेला आहे. परंतु 10 गुण वेगवेगळ्या पद्धतीचे भगवंताचे सांगितलेत. भगवंत कसा आहे तर सांगितलं सर्वाहून मोठा आहे, प्रकाशवान, दिव्यत्व, ऐश्वर्यत्व, समुद्रापेक्षाही खोल असणारा, सत्यस्वरूप, चिरयुवा, सेवा करण्यास योग्य अशा स्वरूपाचा, हिंसारहित प्रेरणा करणारा आणि अनंत सुखा ज्याच्या पायाशी एकत्रित झालेली आहेत अशा पद्धतीचं. हे 10 गुण परमात्म्याचे सांगितलेले आहेत. अन्नाचे सुद्धा 10 गुण सांगितलेत. सात्विक अन्न जे आहेत त्याचे 10 गुण सांगितले. सात्विक अन्न खाल्ल्यानंतर काय काय गोष्टी प्राप्त होतात त्याचं वर्णन करताना सांगितलं की 10 गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. आयुष्य, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, रसयुक्तता, स्निग्धता, शरीरामध्ये स्थिर रूपाने राहणारं आणि सगळ्यात शेवटी मनाला आनंद देणारं अशा पद्धतीचा सात्विक अन्नाच्या माध्यमातून होणारा जे आपल्या शरीरावर परिणाम आहे त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं पाहायला सापडतं. दक्ष स्मृतीमध्ये 10 हा अंक हा स्नानाचे वर्णन करण्यासाठी दिलेला आहे. स्नान केलं की 10 गोष्टीची प्राप्ती होते. कोणकोणती? रूप, तेज, बल, शुचिता, दीर्घायुष्य, आरोग्य, पवित्रता, दुःख प्रणाश, तप,
आणि बुद्धी या 10 गोष्टी आपल्याला स्नानाच्या माध्यमातून प्राप्त होतात असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. याच पद्धतीनं 10 तामस अशा पद्धतीचे ऋषी सुद्धा आहेत. कोणकोणते आहेत? कणाद, गौतम, शक्ती, उपमन्यू, जैमिनी, कपिल, दुर्वास, मृकंडू, बृहस्पती आणि जामदग्न किंवा परशुराम. पद्मपुराणाच्या उत्तरखंडामध्ये याचा विचार केलेला आहे. जे गायक आहेत त्या गायकांना कदाचित हे माहीत असेल की रागाचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे 10 थाट सांगितलेले आहेत. कल्याण, बिलावल, खमाज, भैरवी, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, भैरवी आणि तोडी हे 10 वेगवेगळ्या पद्धतीचे थाट या रागाचे गायनशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 10 पद्धतीच्या देवयोनींचाही उल्लेख केलेला आहे. विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर, पिशाच, गुहमक, सिद्ध आणि भूत या 10 पद्धतीच्या असणाऱ्या देवयोनींचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. 10 पद्धतीचे वाणीचे दोष सांगितलेले आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. कोणकोणते 10 पद्धतीचे दोष आहेत? तर पहिला दोष सांगितला विरोधी भाषण. दुसरा सांगितला दोष की दुसऱ्यांना दुःख देणार, उपहास, छळ, वर्मस्पर्श, कोरड आणि आवेशाचं बोलणं, कोटीबाज बोलणं, अंतःकरणामध्ये स्वार्थ ठेवून बोलणं, शंका उत्पन्न होईल अशा पद्धतीचं बोलणं आणि एखाद्याशी प्रतारणा करत बोलणं अशा पद्धतीचे 10 वेगवेगळ्या पद्धतीची वाणीचे दोष सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. Thank you.